नमस्कार शेतकरी बांधवांनो, खानदेश टीव्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो। तर आजची तारीख आहे 18 मार्च वार मंगळवार। तुम्हाला आपण धुळेचा शेतकरी म्हैस बाजार दाखवतोय। आता शेतकरी म्हैस बाजार मी नेहमी दाखवत असतो, त्याचं कारण असं इथं काही तुम्हाला कमी किमतीच्या म्हशी आलेल्या असतात, त्यानुसार आपण त्यामुळे आपण तुम्हाला शेतकरी म्हैस बाजार दाखवतो। कारण प्रत्येक शेतकरीचा काय दीड लाख किंवा 2 लाख रुपये किमतीच्या म्हैस घेण्याचा नसतो, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा कमी बजेट आहे त्यासाठी आपण शेतकरी म्हैस बाजार तुम्हाला नेहमी दाखवत असतो। जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करत जा। आता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण 70,000, 80,000, 90,000, 1 लाख रुपये, काही 60-70,000 किमतीच्या राहिल्या त्या म्हशीसुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, बाजार वगैरे बघू शकता तुम्ही। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला काही बजेट रेंजच्या पण म्हशी दाखवणार आहोत, काही चांगल्या क्वालिटीच्या पण म्हशी दाखवणार आहोत। आता इकडे जे आहेत मित्रांनो, मालेगावकडचे व्यापारी आलेले। किती दोन आणले का? 2 आणले का? 4 म्हशी आणल्या का तुम्ही? काय जणलेल्या दोघी? किती दूध यांना? 12 लिटर। एकला हिला 12 लिटर चालू आहे आणि तिला किती? तिला पण 12 लिटर आहे। काय किमती यांच्या? काय नाही, 41. 41चा भाव यांचा। 12 लिटर दूध आहे। तर बघा, तर बरं मित्रांनो, 12 लिटर म्हशींना दूध चालू आहे। दोघी जणलेले आहे। किती दिवसाचे जणलेले आहे? 8 दिवसाचे जणलेले आहे। ताजी जणलेली आहे। तिकडची ताजी जणलेली। कुठली खरेदी राहते आपली? खरेदी कुठली राहते? खरेदी काठेवाड केशोद, डायरेक्ट गाडीच्या माल। बरोबर। तर बघा मित्रांनो, डायरेक्ट गाडीचा माल असतो त्यांचा। काठेवाड जंगलकडच्या 3 म्हशी आणलेल्या असतात। आता ही म्हशी बघा तुम्ही, या दोन्ही जणलेले 8 दिवसाचे जणलेले आहे। ही ताजी जणलेली आहे। हिचा काय भाव आहे सांगायचा? 41चा भाव हिचा पण। हा फायनल भाव का? काय एवढं तेवढं होईल? एवढं इकडे तिकडे होऊन जाईल। बरं, आपलं नाव काय? रघुनाथ जाधव। नंबर बोला तुमचा? 93 59 99 29 78। बरोबर। टिंगरीची ना? टिंगरी, हो टिंगरी। बरोबर। तर बघा मित्रांनो, मालेगावकडचे आहेत ते व्यापारी आहेत। नेहमी त्यांच्याकडे म्हशी अवेलेबल असतात, गाडीच्या म्हशी आणत असतात काठेवाडकडून। जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असल्यास आपण नंबर वगैरे दिलेला आहे, तर नक्की त्यांच्याशी संपर्क वगैरे करून घ्या तुम्ही। तर बघा मित्रांनो, इकडं काही एक मोठी म्हैस आलेली आहे, तुम्हाला आपण एक अंदाजे किंमत वगैरे विचारून सांगतो। तर बघा, इकडे जर आता काही शेतकऱ्याच्या म्हशी वगैरे राहिल्या त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत। इकडे काय म्हैस, हिची किंमत तुम्हाला सांगतो आपण। हो, किती किंमत आहे म्हशीची? 90,000 रुपये का? तर बघा मित्रांनो, या म्हशीची किंमत वगैरे 90,000 रुपये। कुठले आहे तुम्ही? बरं। किती दूध आहे भाऊ या म्हशीला? दूध किती आहे म्हशीला? 6 लिटर का? 10 लिटर। 5-5 लिटर आहे का? शेतकरी का आपण? काय नाव तुमचं? राकेश भीमराव। कोणी इथं मागितले का? कितीला मागितले बाजारामध्ये? 70,000ला मागितली। काय अपेक्षा आपली वगैरे? 80,000। नंबर आहे का तुमच्याकडं? बोला। 74 99 36 93 53। चालेल। किती दिवसात जणलेली? 1 महिन्याची। तर बघा मित्रांनो, 1 महिन्याची जणलेली शेतकरी आहेत। जर कोणाला म्हैस खरेदी करायची असल्यास आपण नंबर वगैरे दिलेला आहे। आता इकडे एक मोठी म्हैस आलेली, तिथं आपण तुम्हाला माहिती सांगतो। उद्या ते काय दिले? तोलवर आहे का भाई? तर बघा मित्रांनो, म्हैस बघा तुम्ही, आता एकदम जबरदस्त म्हैस आलेली, मोठी म्हैसी, तोलावर आहे म्हैस। किती जावयाची? तिसऱ्यामध्ये आहे का? आणि कशी चालते ही दुधाला जणल्यावर? 10 लिटर एका टायमाला काढलेलं आहे का? भाऊ इकडे घे थोडीशी। तर बघा मित्रांनो, म्हैस बघा तुम्ही, एकदम जबरदस्त म्हैस आणलेली। 2.5 सांगायला आहे, 2 पर्यंत मागितली गेलेली। 2 पर्यंत मागितलेली। कुठले आहे तुम्ही? असं आहे का? काय नाव तुमचं? नंबर आहे का? मोबाईल नंबर बोला बरं। 74 99 75 34 21। बरं, एका टायमाला 10 लिटरची म्हैस आहे।
बरं, आता किती दिवस बाकी तिला? आता तिथे 8-10 दिवस बाकी. 8-10 दिवस बाकी. तर बघा मित्रांनो, 8-10 दिवस म्हशीला बाकी. बघा काच बघा तुम्ही म्हशीचं, जबरदस्त म्हैस आणलेली बाजारामध्ये, शेतकरी बाजारमध्ये आलेली. हे बघा म्हैस, आणि शेतकरीची म्हैस आहे पहिल्यांदा म्हणजे. हे बघा, जर कोणाला म्हैस खरेदी करायचं असल्यास संपर्क वगैरे करून घ्या तुम्ही. चला भाऊ चला. तर बघा मित्रांनो, इथं मोठ्या म्हशी पण आलेल्या असतात, छोट्या म्हशी पण असतात, त्या पण आपण तुम्हाला दाखवतो. आता तुम्हाला दुधावाल्या म्हशी दाखवतो आपण. जर शेतकऱ्याच्या राहिल्या तर दिसत तर नाही आपल्याला बाजारामध्ये, पण जेवढे राहिले तेवढं आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत. तर मित्रांनो, आता ही तिकीचे व्यापारी, त्यांची दावणी, यांच्या दावणीला पण गाडीच्या म्हशी आलेल्या असतात. मागं पण तुम्हाला आपण त्यांचा स्पेशल व्हिडिओ दाखवलेला होता दावणीचा. आणि इकडे ज्या काही म्हशी आहेत, या मारवाडकडच्या म्हशी आणलेल्या असतात राजस्थान साईडच्या. आता ह्या पण म्हशी बघा, यांची जी किंमत असते मित्रांनो इथं 70,000, 65,000, 80,000 अशी किमतीच्या म्हशी आहेत. जर तुम्हाला कमी किमतीच्या खरेदी करायची असेल तर डायरेक्ट यांच्या दावणीला या तुम्ही. कमी किमतीच्या पण आलेल्या असतात. इकडे आता बाजार वगैरे बघून घ्या तुम्ही. आता कसं आहे, उन्हाळा लागलेला आहे मित्रांनो, दिवसेंदिवस बाजार कमीच होतील. आता काही म्हशी एवढे येणार नाही बाजारामध्ये. आता ज्यांच्याकडे चाऱ्या पाण्याची चांगली सोय आहे तेच म्हशी वगैरे खरेदी करते दुधासाठी. हे बघा बाजार. तर बाजार बघा तुम्ही. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता कसं आहे मित्रांनो, आता बाजारामध्ये, शेतकरी बाजारामध्ये एवढ्या खास म्हशी येत नाही, तरी आपण तुम्हाला दाखवून तरी बाजार दाखवतो नेहमी. हे बघा, आता हे काही 60, 65, 70, 80 रेंजच्या या म्हशी आहेत. ते प्रत्येकीचे व्यापाऱ्यांची दावाने. आता पुढे एक दावा नसायची मित्रांनो शेख वसीमची, नेहमी ते म्हशी आणायची. आता ते पण म्हशी आणत नाही, त्यांच्याकडे कमी किमतीच्या असायच्या म्हशी. बाजार बघा मित्रांनो. आता एवढ्या म्हणजे आज शेतकरीच्या म्हशी आलेल्या नाही, काही 2-3 शेतकरी आलेले. काही होते शेतकरी पण त्यांच्याकडे एवढ्या खास म्हशी नव्हत्या, एकदम आटलेल्या म्हशी होत्या. त्या आपण त्या व्हिडिओ त्यांचा बनवलेला नाही. आता हे बघा, हे पण इकडे काही आहे तर राजस्थानकडचे व्यापारी. आता यांच्याकडे पण म्हशी आलेल्या असतात. हे बघा, तिकडच्या त्या राजस्थान साईडच्या.